नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्यासमोर येणार आहे. कारण की ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही जेव्हा कॉम्पिटिशनच्या पहिल्या दिवशी म्हणजे स्पर्धेसाठी निघालेले असताना आता मुद्दामच सात्विक फॅशन त्या स्पर्धेत येऊ नये किंवा पोहोचू नये यासाठी मुद्दाम सौदामिनीने एक मोठा डाव टाकलेला आहे. आता सौदामिनी आणि राकेश दोघांनी मिळून एक मोठं प्लॅनिंग अर्णवच्या विरोधात रचलेलं आहे. ते म्हणजे मुद्दामच पोलिसांना पाठवून त्या जाणाऱ्या जागेवरती एक मोठा केऑस क्रिएट करून अर्णवला स्पर्धेत जाताच आलं नाही पाहिजे अशी परिस्थिती आता त्यांनी निर्माण केलेली आहे. त्यामुळे आता जेव्हा मुद्दामच हे सगळं ती घडवण्याचा प्रयत्न करते त्याच वेळेला त्याच गाडीच्या ब्लास्टमध्ये आता सौदामिनीचंच तोंड काळं होताना आपल्याला दिसणार आहे. अर्णव आणि ईश्वरी यांना संपवू पाहणाऱ्या सौदामिनीमुळे आता सौदामिनी स्वतःच अडकणार आहे. नेमकं सगळं पुढे कसं आणि काय घडणार आहे सगळं पाहणं अगदी रंजकचे ठरेल आणि आपण आजच्या त्या भागामध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आत्तापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहत होतो की जेव्हा स्पर्धेमध्ये दोघांचंही नाव आलेलं असतं तेव्हा खरं तर ईश्वरी आणि अर्णव आता दोघंजणही खूप जास्त खुश असतात. कारण जेव्हा स्पर्धेत आपलं नाव आहे दोघांना समजतं तेव्हा ते जोमाने स्पर्धेला तयार झालेले असतात. त्याचबरोबर इथे आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांनीही ठरवल्याप्रमाणे दोघं आता स्पर्धेच्या पहिल्या दिवसासाठी अगदी सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन निघालेले असतात. ईश्वरीला अर्णव विचारतो की मिस इंदौर हे सगळं तू ताट वगैरे असं का घेतलंयस. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर ही तर आपली संस्कृती आहे. तुम्ही फॅशन दर्शवता तर मी फूड, जर फूडची आपली संस्कृती आहे तर ते काही प्रकार मला सादर करावे लागतील. त्यामुळे आपण आपली संस्कृती फॅशन या दर्शवणार आहोत. आणि ईश्वरीची ही जी काही आयडिया असते ती अर्णवला फारच आवडते आणि म्हणूनच तो म्हणतो की मिस इंदौर हे अगदी उत्तम केलेस तू, म्हणजे हे पाहून खरंच खूप बरं वाटलं. त्यावेळेला इथे आता सौदामिनी ही दुसरीकडे जेलमध्ये आलेली असते राकेशजवळ आणि राकेशला ती म्हणते की काय मग तोंड गोड करायचं, आपण यशस्वी होणार आहोत. तेव्हा राकेश बोलून दाखवतो की काय कशासाठी आणि का. तेव्हा ती म्हणते की हे लाडू आणलेत मी, आजच्या स्पर्धेमध्ये सात्विक फॅशन म्हणजे अर्णव ईश्वरी पोचणार नाहीत नाही. राकेश म्हणतो की अच्छा म्हणजे तुम्ही फक्त ह्या हवेत गोळ्या मारताय की आणखी काही, कारण की अगोदर पण तुम्ही खूप मोठा प्रयत्न केला होता पण तरीही तो यशस्वी झाला नाही आणि मग आता त्याच्याबद्दल काय असं म्हटल्यानंतर इथे आता लगेचच ते बोलायला लागते की म्हणजे मला एक गोष्ट चांगलीच माहिती आहे की किती काही झालं तरीही मी आता यशस्वी होणार, म्हणजे मी त्याचीच न्यूज द्यायला आली आहे. अर्णव ईश्वरी हे स्पर्धेसाठी निघाले तर आहेत परंतु ते दोघंजणही स्पर्धेत पोहोचणार नाही याची सगळी आता खबरदारी मी घेतलेली आहे. तेव्हा मग त्या दोघांचंही बोलणं होतं, दोघंही हसायला लागतात. तेव्हा मग आता ती बोलायला लागते की बरोबर, पण तू जो काही पुढचा प्लॅन केलेला आहेस त्या प्लॅनबद्दल काय. तेव्हा अर्णवला कसं संपवायचं काय या गोष्टीचा विचार तू केला आहेस का. तेव्हा आता लगेचच राकेश म्हणतो की हो त्या सगळ्या गोष्टींचा मी विचार अगोदरच केलेला आहे. काय ना किती काही झालं तरी अर्णवच्या गाडीमध्ये मी जे काही ठेवणार आहे, जो काही खजिना ठेवणार आहे त्याबाबत तर अजून मी कोणालाही सांगितलेलं नाही आहे. आणि म्हणूनच तुम्ही ही एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो काही माझा प्लॅन आहे ना चुकूनही कुठे काही बोलू नका. तेव्हा मग राकेश म्हणतो की तुम्हाला माहिती आहे का जी फॅमिलीमध्ये वल्लरी आहे ना, वल्लरी ती काहीही करू शकते, म्हणजे ती स्वतःच्या स्वार्थासाठी काही करेल. तेव्हा मग आता सौदामिनी बोलून दाखवते की हो मला माहिती आहे ती आता प्यादा आहे माझं त्या घरातलं, कारण की ती पण मला तेवढीच साथ देते आणि तिला 25% शेअर हवेत म्हणून ती काहीही करायला तयार आहे. आता हे ऐकल्यानंतर लगेचच राकेश बोलायला लागतो की अरे वा, म्हणजे खरंच खूप बरं झालं तुम्ही तिला अप्रोच केलं, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तिचं काही सांगता येणार नाही. एकदा की तुम्ही अडकलात ना की ती तिचे हात वर करणार एवढं लक्षात ठेवा. तेव्हा सौदामिनी म्हणते की हो मलाही माहिती आहे त्या बाईला कसं मॅनेज करायचं आहे ते, मी सगळ्या गोष्टी त्या व्यवस्थितपणे करेन. ईश्वरी अर्णव दोघंही निघालेले असतात. आता रस्त्याने निघताना ईश्वरी आणि अर्णव यांच्या त्या स्पर्धेबद्दलच्या सगळ्या गोष्टी चालू असतात, बोलणं वगैरे. तेव्हा मग अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की मिस इंदौर मला एक गोष्ट समजते, ते म्हणजे की किती काही झालं तरीही मला आता या स्पर्धेमध्ये कसं प्रेझेंट करायचं काय या सगळ्या गोष्टी मी अगदी व्यवस्थितपणे विचार करेन. त्यानंतर मग आता ईश्वरी म्हणायला लागते की अर्णव सर समोर ना काहीतरी दिसतंय, नेमकं काय प्रकरण आहे ते काहीच कळत नाही आहे. तेव्हा आता लगेचच ईश्वरी बघते तर समोर पोलीस असतात आणि पोलिसांच्या बऱ्याच गाड्या असतात आणि त्याच वेळेला बॅरिगेशन वगैरे देखील करून ठेवलेलं असतं. आणि मग अर्णवची गाडी पोलीस अडवतात. आता गाडी अडवल्यानंतर पोलीस म्हणतात की 1 मिनिट थांबा, इथेच थांबा.
तेव्हा मग अर्णव गाडी थांबवतो. समोर गाडीमध्ये सौदामिनी बसलेली असते आणि तिची गाडी त्या बाजूला असते आणि हा सगळा प्लॅनिंग असतो तो म्हणजे सौदामिनीचा. आता त्यानंतर पोलीस म्हणतात की 1 मिनिट इथेच थांबा. तेव्हा अर्णव विचारतो की हे सगळं काय आणि हे सगळे बॅरिगेशन्स असे का लावून ठेवलेले आहेत. त्यावेळेला मग आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की 1 मिनिट, हे बॅरिकेशन लावलेले आहेत कारण की समोर नाकाबंदी करण्यात आलेली आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की वॉट सर, हे सगळं खूप चुकीचं आहे. तेव्हा सर म्हणतात की म्हणजे मला कळत नाही आहे चुकीचं म्हणजे. तेव्हा अर्णव त्यांना सांगतो की मला एक मोठा प्रॉब्लेम आहे, म्हणजे मला एके ठिकाणी स्पर्धेसाठी पोचायचं आहे. आमची तिथे स्पर्धा आहे आणि तुम्ही आम्हाला इथे का म्हणून ठेवलं आहेत, प्लीज इथून जाऊ द्या आम्हाला. तेव्हा मग आता सर म्हणत असतात की नाही सॉरी सर, आम्हाला इथून जाऊ देता येणार नाही कारण इथे समोर नाकाबंदी आहे आणि एक घटना घडली आहे, त्यामुळे आम्हाला तुम्हाला इथून जाऊ देता येणार नाही. अर्णव म्हणतो की मग साधारण किती वेळ हे सगळे नाकाबंदी वगैरे असू शकते. तेव्हा मग पोलीस म्हणतात की जोपर्यंत तो चोर पकडला जाणार नाही ना तोपर्यंत आम्ही इथून कोणालाही हलवू देणार नाही. आणि हे ऐकल्यानंतर आता अर्णवला जबरदस्त धक्का बसतो की आता इथून निघायचं तरी कसं. आणि पोलिसांना ते रिक्वेस्ट करत असतात की प्लीज आम्हाला जाऊ द्या, परंतु पोलीसही त्यांना काहीच जाऊ देत नसतात. आता अर्णवचे हात तगडाखाली येतात, काय करायचं. तेव्हा सौदामिनी तिथून लांबून बघत असते. ती मनात विचार करते की वा, तुला काय वाटलं अर्णव, ईश्वरी, तुम्हाला सोपं वाटलं का या सौदामिनीबरोबर चॅलेंज देणं. सौदामिनी काय करू शकते हे तुम्हाला अजिबातच माहीत नाही. माझ्या लावण्याला त्रास देऊन खूप मोठी चूक केली आहेस अर्णव तू, आणि त्याची शिक्षा तू भोगणार आहेस. तुला आयुष्यामध्ये फेल्युअर काय होतं हे माहीत नव्हतं ना, परंतु आता मात्र तुझ्या आयुष्यामध्ये फेल्युअर येणार आहे. तू अयशस्वीच उद्योजक राहणार कारण की काही झालं तरीही तू माझ्या लावण्याला त्रास दिलेला आहेस. असं म्हटल्यानंतर इथे आता अर्णव पोलिसांना रिक्वेस्ट करतो, पण पोलीस काही ऐकायला तयार नाही आहे. आणि लावण्याच्या आईने जे काही प्रकरण मुद्दाम घडवून आणलं आहे त्यामुळे हे सगळं घडतं आहे हे तिला अगदी बरोबर असं माहीत असतं आणि त्यामुळे ती काहीच बोलून दाखवत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आकाश आणि नम्रता दोघंजणही निघालेले असतात. तेव्हा मग नम्रता निघत असताना आकाश म्हणत असतो की ईश्वरी आणि अर्णव दोघंही निघालेत, पण अजून त्यांचा काही फोन नाही आला आहे. मग त्यावर लगेचच आकाश म्हणतो की मला फोन करून बघितलं पाहिजे काय प्रॉब्लेम आहे तो, म्हणजे काही प्रॉब्लेम यायला नको म्हणजे झालं. त्याच वेळेला आता लगेचच नम्रता म्हणते की कसला आणि काय प्रॉब्लेम येणार आहे, उगाचच काहीही बोलू नका, काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे. तेव्हा मग इथे आता नमू मात्र आनंदात असते. ती म्हणते की आम्ही निघू आता, आणि इतकं काय, ते ईश्वरी आणि अर्णव जिजू दोघंजणही पोचतच असतील वेळेवरती. पण इथे आता आकाशला बरोबर माहीत असतं की काहीतरी प्रॉब्लेम नक्की असेल. तेवढ्यात आकाशचा अर्णवचा फोन येतो तो मामाला की मामा, आकाश आणि नम्रता दोघंजणं पोचलेत का जागेवर. तेव्हा मग मामा म्हणतो की हो, ते दोघंजणं पोचले आहेत, काय प्रॉब्लेम आहे. त्यावेळेला आता लगेचच अर्णव सांगतो की मामा, मी इथून पास होत होतो, परंतु त्याच वेळेला तिथे नाकाबंदी करण्यात आली होती, म्हणजे समोर पोलीस होते आणि सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे. काय करावं ना ते काहीच कळत नाही आहे. आता मामा म्हणतो की हे बघ, अजिबात काळजी करू नका, तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला सांगतो ते करा. तेव्हा अर्णव म्हणतो की आता तरी काहीच सुचत नाही आहे, आम्ही इन्स्पेक्टरशी बोललो, सगळं काही झालं, परंतु अजूनही आम्हाला इथून निघण्याचा मार्ग दिसत नाही आहे. तेव्हा वल्लरीला हे ऐकल्यानंतर लक्षात येतं की अच्छा, म्हणजे हा सगळा प्रकार झाला आहे. तर मला ती बोलली होती, म्हणजेच सौदामिनी लावण्याची आई, की काहीतरी करून अर्णव आणि ईश्वरी यांना ती अडकवणार, आणि तोच प्रकार झाला आहे बहुतेक. ईश्वरी म्हणजे ह्या दोघांनाही अडकवण्याचं काम यांनी अगदी मस्तपणे केलेलं आहे. तर हे सगळं घडत असताना आता आकाश घरात सगळं काही सांगतो की प्रॉब्लेम असा झाला आहे. तेव्हा नम्रताला खरं तर खूप आनंद होतो. नम्रता मनातल्या मनात विचार करते की वा, चला बरं झालं, म्हणजे मला जे काही जायचं होतं कॉम्पिटिशनला त्यामधला माझा मोठा कॉम्पिटिटर बाजूला झाला. तेव्हा आता वल्लरी नम्रताला म्हणते की बघितलंस का नम्रता, म्हणतात ना कधीही देव हा खऱ्याच्या बाजूने असतो, आणि देवालाही खरंच असं वाटत आहे यावेळेला की तुम्ही दोघांनी म्हणजे आकाशाने तू जिंकावं, त्यासाठी तू लवकर जा आणि लवकर काही ते करून ये, आणि माझी शुभेच्छा तुमच्या दोघांच्याही मागे आहे, ऑल द बेस्ट, असं ती तिला बोलत असते. आता पोलिसांना ईश्वरी पण रिक्वेस्ट करते की प्लीज सर, आम्हाला जाऊ द्या, आम्ही जर गेलो नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, स्पर्धेत आम्हाला जाता येणार नाही, आमची कॉम्पिटिशन म्हणजे आम्ही जे काही भाग घेतला आहे ते सगळं रद्द होऊन जाईल. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की नाही, आता तरी आम्हाला काहीच करता येत नाही आहे सर, सॉरी, पुढचे 5 ते 6 तास तरी इथून काही हलता येणार नाही आहे. आता मात्र अर्णवला टेन्शन आलेलं असतं की जायचं तरी कसं. त्यामुळे अर्णव आता तिथून निघालेला असतो आणि ईश्वरी आणि अर्णव दोघंही गाडीच्या बाहेर उतरतात.
समोरून सौदामिनी हे सगळं बघत असते. अर्णव आणि ईश्वरी आता विचार करतात की नक्की काय करायचं. ईश्वरी गणूबाप्पाला धावा करत असते की गणूबाप्पा काय करू मी, मला खरंच खूपच प्रॉब्लेम आला आहे. इथून नाकाबंदी असल्यामुळे आम्हाला पुढे जाता येत नाही आहे किंवा आम्ही दुसरा कुठलाच मार्ग निवडू शकत नाही आहे. नक्की करायचं तरी काय. तेव्हा मग आता दोघा जणांनाही पोचता येत नसतं. ईश्वरी विचार करते की अर्णव सर, तुम्हाला आणखी कुठला मार्ग दिसतोय का. एकच मार्ग दिसू शकतो, तो म्हणजे पायी जाणं. अर्णव म्हणतो की मी सिंदूर पायी जाणार तरी कसं. तेव्हा ईश्वरी सांगते की अर्णव सर, इथून जंगलवाट आहे, तिथून आपण मेन रोडवर पोहोचलो तर. तेव्हा आता अर्णव म्हणतो की मी सिंदूर, ती जंगलवाट म्हणजे खूपच धोकादायक वाटते मला. आता सध्या पावसाचे म्हणजे पावसाळा सुरू झाला आहे, तर तिकडे प्राणी जनावर वगैरे काही असू शकतं. अर्णवला ती म्हणते की अर्णव सर, आपल्याला आपल्या बाळगी गणूबाप्पा आहे, त्यामुळे आपल्याला काहीही होऊ शकत नाही. नक्की आपण काहीतरी करू शकतो. कारण की इन्स्पेक्टर सर पण ऐकायला तयार नसतात. ईश्वरी आणि अर्णव त्यांचं प्लॅनिंग करायला सुरुवात करतात. आणि त्यानंतर मग आता अर्णवला अर्णव पोलिसांना विचारतो की साहेब, आमची गाडी. तेव्हा अर्णवला ते म्हणतात की तुम्ही इथेच ठेवा ही गाडी, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण तुम्हाला गाडी घेऊन पुढे जाता येणार नाही आहे. आता हे ऐकून ईश्वरी म्हणते की बघितलं सर, ही गाडी जी आहे ती इथेच राहू द्या, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आपल्याला ही गाडी इथेच ठेवावी लागेल आणि मग आपल्याला जावं लागणार आहे. आणि मग अशा प्रकारे आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही निघालेले असतात. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी घडत असताना दोघंही त्या जंगल वाटेमधून निघालेले असतात. सौदामिनी तिकडून लांबून विचार करत असते की हे दोघंजणं करतायत तरी काय. हा अर्णव गाडी मागे का घेत आहे, नक्की यांचा काय प्रकार चालू आहे. म्हणूनच आता सौदामिनीचं लक्ष पूर्णपणे तिथेच असतं की ईश्वरी आणि अर्णव दोघंजणं काय करत आहेत. पण ईश्वरी आणि अर्णव यांचं वेगळंच काम सुरू असतं, ते म्हणजे की लवकरात लवकर इथून निघणं. आणि नम्रताला कळत असतं की आकाशचा चेहरा पडलेला आहे, त्यामुळे ती आकाशला सतत बोलून दाखवत असते की आकाश, तुम्ही चेहरा का पाडून बसलायत, प्लीज असा चेहरा पाडून बसू नका. तुम्हाला माहिती आहे ना हे सगळं जे काही चालू आहे ते कशासाठी चालू आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही जरा शांत बसा. आणि अशा प्रकारे आता ती आकाशला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. पण आकाशचा चेहरा पडलेला असल्यामुळे तिला कळत असतं की अर्णव नाही, त्यामुळे आकाशला जरा वाईट वाटत असेल. परंतु तरीही किती काही झालं तरीही या सगळ्या गोष्टींमधून कसं बाहेर पडायचं हा विचार त्यांच्या दोघांच्याही डोक्यामध्ये सुरू असतं. ईश्वरी ही स्पर्धेत नाही म्हणून तिला खरं तर आनंद होतो, पण आकाश नम्रतावर ओरडतो की इतकं सगळं झालं आहे, ते दोघंजण स्पर्धेला पोहोचू शकत नाही. आणि नम्रता, तुला काहीच कसं वाटत नाही आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टींचा तुला विचार येत नाही का. त्याचबरोबर नम्रता म्हणते की हो, मला काहीच वाटत नाही आहे, कारण की मला जिंकायचं आहे, बस इतकंच मला माहीत आहे. तर इथे वल्लरी ही उदयकांतला फोन करून सांगत असते की हे बघा उदयकांत, तुम्ही इथे येऊ नका, परंतु तुमची जी काही माणसं असतील ना ती पाठवा, कारण की अर्णव आणि ईश्वरी दोघंजणी स्पर्धेत जिंकू नये याच्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत. आणि उदयकांतशी बोलणं झाल्यानंतर तिचं बोलणं होतं ते म्हणजे सौदामिनीबरोबर. आता सौदामिनी म्हणते की मी ईश्वरी आणि अर्णवला अडकवून ठेवले. वल्लरी म्हणते की हो, घरात तीच सगळी चर्चा सुरू आहे, ते दोघंजणं कसे पोचणार, काय होणार, खरंच तुम्ही छान काम केलं आज, म्हणजे वेल डन. तेव्हा सौदामिनी म्हणायला लागते की मी सांगितलं होतं ना तुम्हाला की मी हरणाऱ्यात ते नाही आहे, काहीही झालं तरीही मी जिंकून दाखवणार म्हणजे दाखवणार, माझं हे जे काही आहे ना ते मी पूर्ण करून दाखवणारच. आता मग वल्लरी म्हणते की लवकरच आता सात्विक फॅशनची एंट्री ही ड्रॉ केली जाणार आहे, स्पर्धेमधून बाद केली जाणार, कारण ती पोचणार नाही आहेत. इथेच आपला प्रश्न संपतो आणि आकाश टेक्स्टाईल ही कंपनी स्पर्धेमध्ये जिंकलीच पाहिजे, एवढंच तुम्ही करा, असं सौदामिनीला आता ती वचन मागते. तर त्याचप्रमाणे सौदामिनीने आता सगळं काही ऐकलेलं असतं. ईश्वरी आणि अर्णव दोघंजणी आता जंगलावाटे स्पर्धेत पोचायला निघालेले असतात. आता जंगलात चालत असताना ईश्वरी आणि अर्णव दोघंही आता एकमेकांच्या साथीने जंगलात पोचत असतात की काही झालं तरीही लवकरात लवकर आपल्याला पाऊलवाट सापडेल आणि त्या वाटेनंतर आपण काहीतरी गाडी काढून निघून जाऊ, असं खरं तर त्यांचं प्लॅनिंग असतं. आणि गणूबाप्पाच्या मदतीने ईश्वरीने गणूबाप्पाला धाव घातल्यामुळे आता लवकरच ईश्वरी आणि अर्णव हे स्पर्धेत पोचणार आहेत. परंतु तेवढ्यातच आता बाजूलाच त्या गाडीचा म्हणजेच जे काही राकेशने घडवलेलं प्लॅनिंग आहे त्याचा प्लॅनचा पोपट होत आता दुसऱ्याच कुठल्या गाडीचा ब्लास्ट झालेला असतो. आणि त्या गाडीचा ब्लास्ट झाल्यानंतर इथे सौदामिनीचा चेहरा पूर्ण काळा पडलेला असतो. सौदामिनी पूर्ण काळी कुट्ट झालेली असते. आता वाईट कर्मांचे जे फळ इथेच भोगावे लागते, याच प्रकारे सौदामिनीला देखील तिच्या वाईट कर्माचं फळ त्याच दिवशी तिथेच मिळतं आहे. ते म्हणजे की स्वतः अर्णव आणि ईश्वरीला दोघांनाही मारू पाहणाऱ्या
या सौदामिनीचा चेहरा काळाकुट्ट झालेला आहे. नेमकं पुढे कसं आणि काय घडणार पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.